सिंगल प्राप्त केली बॅट्समन सचिन माळी यांनी. कालची रात्र गाजवणारे संतोषजी बुधर बॉलिंग मार्क होती, अटॅक करण्यासाठी आलेत पाहतो आपण. ज्यांची खटॅक बॉलिंग असते, पूर्णपणे 40+ अनुभव ते पणाला लावतात. आणि काल काय त्यांचा तो जल्लोष होता, जबरदस्त परफॉर्मन्स करणारे संतोष बुधर. आणि त्याचा सामना करतील आता श्यामजी भोईर. धावसंख्या एका चेंडूमध्ये 1, 4 ओव्हरची मॅच. नेक टू नेक फाईट असेल योगी सर. आणि खऱ्या अर्थाने DPL साठी मात्र नेहमीच प्रत्येक वर्षी ज्यांचं अपाट कष्ट असतात, अपाट मेहनत असते, असे आमचे मित्र राहुलजी दिवेकर यांचंही इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण कॉम्बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम राहुलजी दिवेकर. आणि पुढल्या वर्षी कर्तव्य आहे, त्यात काही शंका नाहीये. येस, खूप प्रेमळ माणूस आहे, प्रेमळ माणूस. राहुल दिवेकर, भावेश भोईर या सर्व अगदी तरुण खेळाडूने खूप प्रेम दिलं योगी सर. नक्कीच प्रेम दिलं, अनेक वर्ष प्रेम दिलं. इथे ड्राव केलाय, चलो पायात होता, हातात आलाय आणि विकेट सुद्धा तिथे मात्र खात्यात आली. विकेटचं पतन, रनआउट, फलंदाज बाद. आणि आजच्या रणजीत शेवटचा सामना DN स्पोर्ट विपक्ष जय आंबे, म्हणजे जय आंबेचा हा शेवटचा सामना असेल, याची आपण नोंद घ्या. आणि यानंतर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्या. राहुलजी दिवेकर जसे व्यासपीठावरती आले, खऱ्या अर्थानं आनंदाचा उत्साह व्यासपीठावरती आम्हाला पाहायला मिळाला. कारण प्रत्येक वर्षी आपण पाहतो की जेव्हा जेव्हा धामणगावाच्या स्पर्धेमध्ये आपण येत असतो, तेव्हा मात्र राहुलजी दिवेकर हे चांगली पाहुणचार करत असतात. पुढचा बॉल, हो ओव्हरपिच बॉल. काय फटका खेळलाय, ज्या दिशेने वडपे गाव बसलाय त्या दिशेने चिडूला भिडकावून दिलाय. सचिन माळी इज ऑन फायर, आला मॅक्झिमम सिक्सर. सचिन माळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चलो फेकून दिलं. जर लगावचे 3 षटकार मारले तर 5,000 रुपये त्यांच्या बंधूकडून म्हणजे विश्राम माळी साहेबांकडून मिळतील सचिन माळी यांना. परंतु इथे फक्त स्टिअर करायचा प्रयत्न होता, अगदी आधीचा फटका वेगाने मारला, पण इथे मात्र स्वतःला आवरलं. हा प्रयत्न सर योगी सर मला चुकीचा वाटला. जर तुम्ही अटॅक करायला सुरुवात केली तर तो अटॅक तुम्ही चालू ठेवला पाहिजे. मोमेंटम जो प्राप्त झाला तो मोमेंटम तुम्ही अगदी गमावून देता तो चालू ठेवणं गरजेचं असतं. इथे मात्र मनामध्ये काय चाललंय माहिती नाही, पण कदाचित इथे फक्त सहज त्यांनी खेळायचं होतं, सिंगलची प्राप्ती करायची होती, तसं झालं नाहीये. आणि इथे डॉट चेंडू निघाला. धावसंख्या 7 व 1 गडी बाद, 5 चेंडू पडलेत. कारण सर इथे कट करायचं होतं, परंतु चेंडू बाटमध्ये कुठल्या प्रकारे तिथे मात्र संपर्क झाला नाही. फुल टॉस बॉल, इथे फटका हवेत, फर्स्ट लाय आणि लॉंग ऑफच्या फिल्डरकडून मात्र झेल सुटलाय. आणि तर मात्र थोडंसं पाहिलं तर सचिन माळी यांच्याकडे एक पारितोषिक येतोय. जर बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरी मारले तर त्यांचे बंधुराज विश्वनाथ माळी यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण 9 धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आणि मात्र जो झेल ड्रॉप केला सचिन माळी यांचा, तो मात्र कदाचित या ठिकाणी महागडा ठरू शकतो. आणि पाहू शकाल सुंदर पाटील आय थिंक, हो यस, रिटायर्ड हर्ट होत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की आता एक षटक संपला आणि त्याच्यामुळे आता मात्र रेग्युलर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मात्र त्यांनी आपल्या विकेटचं बलिदान दिलं असं म्हणायला हरकत नाही सर. येस, बरोबर, आपल्या मुख्य खेळाडूंना आणणं गरजेचं आहे आणि हा मनाचा मोठेपणा असतो. तसेच मोठे व्यक्तिमत्व आपण बघितलं, आपण सुदर्शन पाटील जे नेहमीप्रमाणे अशा गोष्टी करतायत. आणि खेळाडू कक्षामध्ये नवीन फलंदाज येणार, सुंदर पाटील बाद झाल्यानंतर जे रिटायर्ड विकेट म्हणून गेले. आणि पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद 9 धावसंख्या पाहतो. परंतु मला पाहायला मिळतं प्रेक्षक हो की या सामन्यामध्ये 40+ टार्गेट तरी असेल आणि ते असायलाच पाहिजे. कारण आता 12 वाजून गेलेत, म्हणजे आता हवेमध्ये थोडीशी नरमी आहे, चेंडू जास्त कॅरी होणार नाही आणि इथे लो स्कोरिंग मॅच सुद्धा हाय व्होल्टेज बनेल. आणि मी विनंती करतो की सामना खेळ आपला स्पीडअप करा प्लीज, स्पीडने खेळा जरा. एकत्र नेहमी तुम्ही वारंवार एकत्र येऊ नका, आपापल्या जागेमध्येच राहा. क्रुशियल मोमेंट असेल तर एखादी मीटिंग आम्ही मान्य करतो, शॉर्ट मीटिंग करतो, वारंवार मीटिंगसाठी येऊ नका प्लीज. बघा पंच सुद्धा दर्शवतात आपल्याला, गोकुल पाटील सर आणि स्केलेक पंच शकील कोटी सर. या 2-2 जोड्या ज्यांना तोड नाही अशा 2-2 जोड्या पाहतो आपण पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि गोलंदाज अजिंक्य भोईर. ओहो, चांगला बॉल, अगदी ब्लॉक केलाय बॅटरला.
कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी आकाश जाधवला मात्र संधी निर्माण करून दिली नाहीये. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अजिंक्यनं एकही धाव खर्च केली नाही. आणि आजच्या रणनीतीत शेवटचा सामना डीएन स्पोर्ट विपक्ष जय आंबे. दोन्ही टीमच्या संघटनाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आजच्या रणनीतीत जो शेवटचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. हो, अजून एक बॉल चांगला आहे, कारण अचानक चेंडूला उचली घेतली आणि त्या उचलीवरतीच बॅटर आकाश बीट झाला. सलगचा दुसरा डॉट बॉल. सर, काय गोलंदाजी करतोय अजिंक्य भोईर. अत्यंत सुंदर. त्याचा रनअप बघा किती सुंदर आहे. अगदी उडी मारत जातो आणि हा ॲक्शन आहे. कानाजवळून चेंडूला सोडतोय, त्या कारणाने चेंडूला उचली देण्यामध्ये माहीर ठरतोय. आणि अजिंक्य भोईरने या ठिकाणी दाखवून दिलं इथे की पहिला विकेट घेतला ना, त्यानंतर लगावाचे 2 डॉट काढले. धावसंख्या अगदी जागेवरती थांबवलेली आहे. 9 वरती एक गडी बाद थंड झाली आहे धावसंख्या OSPची. पुढचा बॉल, ओहो, लो फुट बॉल आणि अजून एक चांगला बॉल. याही चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाहीये. आणि सर्वांना एक मी सूचना पोहोचवतोय DPLच्या माध्यमातून. ही दुसरी रजनी आहे. उद्या आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत आणि उद्याही ही स्पर्धा मी विनंती करतोय की जो पहिला सामना आहे तो मात्र 5 वाजता त्या दोन्ही संघानं रिपोर्टिंग करायची आहे. 5:30 वाजता आपण पहिला चेंडू डिलिव्हर करणार आहोत. आणि या उद्याच्या शेड्यूलमध्ये पहिला सामना असेल दीपक दादा प्रतिष्ठान विपक्ष क्रिस्टी अँड मायू 11. या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण 5 वाजता रिपोर्टिंग करा. अजून एक चांगला बॉल. बॅटरच्या रेंजमध्ये चेंडू देत नाहीये. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी गोलंदाज अजिंक्य भोईर. आणि उद्या दुसरा सामना असेल संदीप दादा प्रतिष्ठान विपक्ष द्रोण 11. तिसरा सामना असेल गीथेन 11 विपक्ष DN स्पोर्ट. परंतु विनंती करतोय पहिला सामना जो आहे दीपक दादा आणि क्रिस्टी अँड मायू 11 आपण 5 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. 5:30 वाजेपर्यंत आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू, याची आपण नोंद घ्या. धन्यवाद. येस, बरोबर. जर सुरुवात आपण चांगली केली, वेळोती केली तर आपल्या सर्व सामने वेळोती पार पडू शकतील. म्हणून वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतो अजिंक्य भोईर. क्या बात आहे. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर लगावचे 2 डॉट, त्यानंतर सिंगल, पुन्हा डॉट डॉट. आणि या ठिकाणी पाहतो की हॉट बॉलिंग करण्यामध्ये माहेर आहे. 5 चेंडूमध्ये फक्त अवघी एकच धाव खर्च केली अजिंक्य भोईरने. एकही धाव खर्च केली नाही सर. एक विकेट जी आहे की हा दुसरा गोल, आय थिंक एक रन्स खर्च केले आहे. येस येस येस, क्षमा असावी. आणि आता मात्र शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहणार आहोत. त्याच्या स्पेल मधील काय गोलंदाजी करतोय अजिंक्य भोईर. और तो विकेट पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. नाईसली बाउन्सर, अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आणि आता मात्र पाहू शकाल इथे षटक क्रमांक संपन्न झालाय. परंतु बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. येस, वाईट साठी. परंतु बॅटर आय थिंक सर हिट विकेट स्वरूपात बाद झालाय का. यस, बॅटर हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. आणि खऱ्या अर्थाने त्याचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पंचाच्या निर्णयाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं नाहीये. आणि त्याचमुळे मात्र पाहू शकतो त्याने मैदान सोडलाय. हो, नक्कीच. ॲक्च्युअल बघितलं आपण की त्यांनी डिमांड केलं होतं आधी सचिन दादाने की मला रिव्ह्यू पाहिजे होतं. त्यांना नंतर कळलं की माझी बॅट स्टंपला लागली आहे, म्हणजे मी हिट विकेट झालोय. त्या कारण ते परतले डगआउटमध्ये आणि दुसरा धक्का लागलाय या ठिकाणी ओमसाई प्रतिष्ठान या संघाला. सर 2 षटकाची समाप्ती झाली सर. वाईट सिग्नल दिलाय आणि रिव्ह्यूचा सुद्धा मागितलाय. बॅट्समनने रिव्ह्यू चेक करण्यास पुन्हा सांगितलंय. प्लीज या, आपले तिसरे पंच प्लीज या. सर वाईट नाहीये, बॉल लिगल आहे, फेअर आहे. पहा, थोडंसं करेक्शन आहे उद्याच्या शेड्यूलचा. मी पुन्हा मात्र तुमच्यापर्यंत अनाउन्समेंट करतोय. जो उद्याचा पहिला जो सामना आहे तो संदीप दादा प्रतिष्ठान आणि द्रोण 11 या 2 संघादरम्यान असेल. दुसरा सामना गीतेन 11 विपक्ष DN स्पोर्ट. आणि तिसरा सामना दीपक दादा प्रतिष्ठान विपक्ष क्रिस्टी अँड मायू 11. थोडंसं करेक्शन आहे, सर्वांनी नोंद घ्या. अशा प्रमाणे उद्याच्या शेड्यूलमध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे 2 षटकाच्या समाप्ती सर 5च्या धावगतीने धावा येत आहेत. आणि जर याच धावगतीने धावा येत राहिल्या तर फक्त 20 पर्यंत संघ मजल मारू शकतोय. आणि या मैदानात 20 धावा पुरेशा नाही आहेत.
आणि बघा ना सर, आकाश जाधवचा स्ट्राईक रेट जर बघितला आपण तर आपल्या सौरभ सांगतात की फक्त 25चा स्ट्राईक रेट आहे. 25+0 म्हणजे 4 चेंडूमध्ये एकच धाव काढली आकाशने. तेच कारण ठरले की धावसंख्या फार कमी पाहायला मिळते. त्याला स्ट्राईक रेट आता वाढवावं लागेल आणि समोर कोण आहे तर तेजस भोईर, ज्याने मागचा सामना खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की ड्रोन 11 संघाने मात्र सामना गमावला की काय, परंतु त्याने खेचून आणला सामना. आणि ड्रोन 11 संघाचे जे पुरस्कर्ते आहेत मिस्टर ड्रोन आतिश भोईर, त्यांनी सांगितलं की हम हम है. षटक क्रमांक 3 ओव्हर द विकेट सुरुवात करतोय तेजस भोईर. आयकॉन चेंडू खाली राहिला आणि या सत्रामध्ये सर आपण पाहिले की तेजेच्या अगेन्स्ट तुम्ही वेगानं धाबा, आय थिंक जोड फार कठीण कार्य राहिलंय. काय बॉलिंग आहे बघा, सरळ रेषेमध्ये चेंडू पडतोय. जसं आपण एखादी पट्टी घेतो आणि सिस पेन्सिल घेऊन आपली एखादी रेषा आखतो ना आपल्या वहीवरती, तशी या रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये हा चेंडू गेला होता. धावसंख्या स्थिरावलेली 10 वरतीच, पुढे जात नाही. 2 गडी बाद, 2 पुन्हा काही षटक. आणि ह्या इनिंगमध्ये मला तरी वाटतं की 30+ जरी धावा झाली तरी सुद्धा ही मॅच बनू शकते. योगी सर, तेजस भोईर, क्या बात आहे, बहुत बढिया बॉलिंग. हो निश्चितपणे, आणि तो प्रयत्न इथून करावा लागेल. पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न, लो फुटच बॉल अगदी कव्हरला केल्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. एक धाव मात्र कंप्लीट. आणि सतीश पाहू माळी. शकाल या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे असे आमचे युवा उद्योजक अक्षय शेठ भरत पाटील आणि त्याच्या समेत त्याचे जिवलग मित्र काकाश्री योगेजी पाटील यांचं शुभ आगमन इथे होत आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी जय महाकाल सन्माननीय महेशजी माळी साहेबांचं शुभ आगमन. वेलकम. हर हर महादेव. 11 धाबा, 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. आणि आतापर्यंत तेजस भोईरनं योग्य ठिकाणी चेंडूच्या हाताने केलेले आहे. जर लगोचे 3 षटकार मारले तर आपला लाडका आशिष पिंकू कडून सतीश माळीसाठी 1000चं बक्षीस आलंय. 1000 फॉर 3 सिक्सर्स. आणि त्याच फटक्याची आता गरज आहे. पहिलाच बॉल उडवलाय, लीडिंग एज चेंडू हवेत, विकेट किपर डाऊन दी बॉल, फटका हवेत फसला आणि त्या ठिकाणी सतीश माली रुसला असंच म्हणावं लागेल. अजून एक विकेटचा बदल, फलंदाज बाद सतीश माली, बॅक टू द डगआउट. यस, लिजंड प्लेअर इथे बाद होत असताना पाहतो आपण. फार मोठा अगदी अनुभव, ज्यांच्या अगदी हाताशी आहे, अधुमाची शिदोरी आहे. पण तू बघा तो सेलिब्रेशन बघा, ठसन सेलिब्रेशन होत असताना त्यांनाही कळलं. आणि आपले लाडके, मला वाटतं की आपले आतिश भोईर त्या ठिकाणी काय सेलिब्रेट करतायत, ज्यांनी आपल्याला फार चांगलं प्रेम दिलंय कालच्या दिवसापासून. आणि संघ मालक सुद्धा आहेत आतिशजी बाहेर. जबरदस्त इथे परफॉर्मन्स. आणि द्रोण अगदी उड्या मारतोय इथे त्यांचा परफॉर्मन्स पाहत असताना. बघा चेंडू हवेत गेला, उंच उंच जात असताना चेंडू खाली येतोय. खाली येत असताना हाताच्या कवेमध्ये समाविष्ट केलं आणि तो सेलिब्रेशन विकेटसाठी. नाही, कारण विकेट फार महत्वपूर्ण होती सतीश मालीची आणि तो विकेट्स मात्र शून्यावर तिथे प्राप्त करून दिला तेजस भोईरनं आपल्या संघाला. फक्त आणि आशिष फक्त पिंकुने सर पैसे लावले हे ऐकलं पण सतीश दादा माळीने, परंतु सतीश दादा माळीने काय केलं नाही हाही प्रश्न पडलाय. कारण आकाश पिंकू नाराज झालाय बिचारा. तो आता म्हणतो की मी आता झोपून घेतोय, माझा लाडका खेळाडू बाद झालाय. 11 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय तेजस पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका अगदी ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंटला, परंतु शत्रुषिका आहेत शॉर्ट रिजन मध्ये आणि फक्त धाव मिळेल एकच. 3 दिवस रात्रीचा खेळ DPL मध्ये आपण पाहतो आणि सक्सेसफुली 2 रात्री इथे मात्र आपण खेळ अनुभवला. आणि त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन जी आमचे आयोजन समितीचे मेंबर्स आहेत, विश्वनाथजी माली, सचिनजी माली, उदयजी भोईर, मिस्टर भावेश भोईर, अंगद भोईर, सतीश माली, चेतन ठाकरे, जतीन भोईर, सिद्धेश भोईर, सर्वांचा आभार व्यक्त करतोय. हुक केलाय टॉपेज आणि चेंडू मात्र पाहू शकला अगदी यष्टाच्या पाठीमागे गेला, चांगला स्टॉप केलाय. एक धाव मात्र कंप्लीट आणि एकच धावीवरती समाधानी मात्र इथे राहावं लागेल. आणि सर जर अशाच प्रमाणे धावा जर येत राहिले तर असं वाटतं की अंडर-20 नॉट पॉसिबल. नाही, मला तरी वाटतं की साहिल मैदानामध्ये, कारण साहिलने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त अगदी परफॉर्मन्स दिला होता, जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याच्या हाताकडे आता स्ट्राईक आहे. साहिल मला वाटतं की ह्या पुढच्या राहिलेल्या 7 चेंडूमध्ये निदान 15 ते 20 धावा नक्की ठोकेल असं माझ्या मनाला वाटतंय सर. 7 बॉल शिल्लक आहेत, परंतु अशा प्रमाणे गोलंदाजी झाली. मी नेहमीच सांगतोय की जसा एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय तशी आता मात्र इथे हे बाटर धावासाठी तडपडतायत. ऑन दी लाईन
ऑन दी लाईन. काय चेंडू आपण पाहतो तेजस भोरच्या वतीनं आणि काय तो स्पेल राहिलाय. फक्त 3 धावा आणि एक सफलता त्याच्या खात्यामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीत 13 धावा फक्त फलक्यावरती आणि समोर बॅटिंग कोण करतोय क्रिस्टी अँड मायू 11. आय थिंक ओम साई प्रतिष्ठान संघ ड्रोन 11 संघाच्या अगेन्स्ट. परंतु ही कामगिरी कुठेतरी मात्र लाजवणारी आहे या संघासाठी. हो नक्कीच. विचार जर केला आपण 3 षटकाचा तर 13 धावा अगदी फार कमी पाहायला मिळतात आणि तेजस भोईरची तेजोमय कामगिरी आपण बघितली. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये निदान सायदूने 12 साहित्यिक 18 असं मनामध्ये बाळगून धावा कुटाव्या लागतील तर तुम्ही 25-30चा पल्ला गाठू शकता आणि मॅच अगदी थोडीशी बनवू शकता. या ठिकाणी तो प्रयत्न केला पाहिजे. आकाश 7 चेंडूमध्ये फक्त 3 धावांवरती खेळतोय. त्याचा स्ट्राईक रेट बघा आपण अगदी अंडर 50 आहे. हो ऑन साईडला टेड केला चेंडू. चला मिड विकेटला शेवटचं षटक मात्र या डावात शिल्लक आहे आणि जवळपास हा लो स्कोरिंग सामना दुहेरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. धावाचा वेग इथे वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्हाला वाढवावंच लागेल. मनीष भोईरला आपण पाहतोय स्लॉग षटकामध्ये. आकाशचा विचार आपण केला तर 8 बॉलमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि साहिलनं 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून आपण 1 धाव पाहिली आणि आपण जर सांगितली धावसंख्या जर पाहिली तर 15ला 3. आणि बघा ना सर प्रिन्स म्युईचं परफॉर्मन्स बघा किती क्लॅरिटी आहे. अक्षरशः कुठे गवत आहे, कुठे गवताच्याला खडा पडलाय, कुठे कचरा हे सुद्धा दाखवलं जात आहे. म्हणजे प्युअरिटी, श्युरिटी, क्वालिटी, किंग ऑफ टेलिकास्ट मिस्टर. खरंच प्रिन्स मिसला सलाम आहे गुळी साहेबांना. जबरदस्त टेलिकास्ट इथे होत असताना या डीपीच्या माध्यमातून. पुढचा बॉल साहिलचा. ओहो हुक केलाय, फटका हवेत केलाय. विकेट एरिया खाली क्षेत्र निवडला आणि चेंडू वेगाने चाललाय अगदी ताडी माडी केंद्राकडे. ज्या फटक्याची आवश्यकता होती ओमसाहेब प्रतिष्ठान संघाला तो फटका आलाय. 4 धाबांचा चौकार. हो आणि या साहिल खेळतोय 50च्या स्ट्राईक रेटनं. या पुरेशा नाहीयेत. तुम्हाला इथून धावाचा वेग वाढवला लागेल. 4 बॉल अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये किमान 15 ते 20 धावा तुम्ही जोडल्या तर मी तर म्हणतो की इथे एक चांगली फाईट बॅक पाहायला मिळू शकेल. आणि मला इथे बोलायचं वाटतं की आपले महेश दादा आले महाकाल त्यांच्या सुपुत्राने हिमेश मालीने एका गेममध्ये 36 चेंडूमध्ये सेंचुरी मारली आहे. म्हणजे 300च्या स्ट्राईकने सेंचुरी मारली आहे. मग आपला हिमेश हिम 30ने. म्हणून तर अगदी दुबईने युएने अगदी त्यांना पसंत केलं आणि त्याच्या देशाचा अगदी तिथे मात्र नागरिकत्व देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि मे बी दुबईकडून खेळणार आहे. कारण इतका मोठा स्ट्राईक तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्हाला मोठमोठे देश उचलतील आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. निश्चितपणे. परंतु या डीपीएल मधून त्यांचा प्रवास संपत झाला. परंतु हिमेशला हवी तशी मध्ये इतरची साथ मिळाली नाहीये. त्यामुळे मात्र तो संघ मात्र स्पर्धेतून बाहेर झाला. ओहो अजून एक चांगला बॉल. मनीष भोईर काय चेंडूच्या हाताने करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा चेंडू खाली झालाय, पूर्णपणे खाली झालाय. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. डॉट बॉलची सांगता धावसंख्या स्थिर 19ला 3 धक्के आतापर्यंत लागले गेले. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. रिपीट त्याला म्हणतात की रिप्ले आपण युट्यूबवरती पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. सलगचा दुसरा डॉट बॉल. चला आपले रिस्टॉल पुन्हा आले. अनेक रील बनवल्या जातील. डीपीएल 2026 आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 19 वरती. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल. बाटर बीट रक्षक बीट आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेनं. बॅटची हलकीशी कडा. आम्हाला नाराजगी पाहायला मिळते. हरकत नाही, क्रिकेटचा केलाय. ओ कडक शॉट उडवलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. आणि या षटकारानं मौनिक पाटीलच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आला रे आला. हा षटकार आला ओम साई प्रतिष्ठान संघासाठी आणि या षटकाराने 29 धावसंख्येपर्यंत मजल मारली ओम साई प्रतिष्ठान संघानं. आणि आता लक्ष समोर असेल 30 धावांचं. या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तत्पुरते आपण जाऊया आजच्या रणनीतील शेवटच्या सामन्याची नाणेफेकीकडे. ड्रोन 11 विपक्ष जॅम्बे स्पोर्ट विपक्ष डीएन स्पोर्ट. चला या दोन संघांना आपण टॉस करतोय.
निलेश भोईर संतोष भोईर आणि निलेश भोईर आणि संतोष भोईर यांना विनंती असलेपणे आपल्या शुभ असते पण पुढील सामन्याचा टॉच बॉक्स मध्ये करणार आहोत. कलासोशी गुलाब रामा भोईर टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. डेन स्पोर्ट्स विपक्ष जांबे स्पोर्ट्स हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांना ऑल द बेस्ट दिलं गेलेलं आहे. डीपीएल कॉल आहे मात्र धामणगाव प्रीमियर लीग आलेलं आहे. टॉस जिंकलं जेएमपे स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोडवायची आहे. जेएमपे संघनायक टॉस जिंकलेलं आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले काय कारण? कारण काय नाही, मागच्या मॅचमध्ये बॅटिंग घेऊन कमी धावा केलेल्या, आता गोलंदाजी करून कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमी धावापर्यंत रोखण्यासाठी कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा? सागर आहे, मी आहे, सार्थक आहे आणि रामा काका. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण गमावलेलं आहे. सर्वप्रथम फलंदाजी करा. फक्त टार्गेट काय असणार आहे सांगायचं आहे? 40+. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केला गेलाय. जांबे स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्स बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मनोज कारवे सर आणि योगेश पाटील सर. धन्यवाद धुमाल सर. नाणेफेकी जिंकली जे आंबे संघाला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकार आणि डीएन स्पोर्ट्स संघाला मात्र प्रथमतः बॅटिंगसाठी त्याने इन्व्हाइट केला आणि आता मात्र पाहू शकाल 30 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे ओमसाई प्रतिष्ठान या संघानं. ड्रोन 11 संघाच्या अगेन्स्ट आतापर्यंत ड्रोन 11 संघानं 2 सामने केलेले आहेत. 2 पैकी 2 विजय संपादित केलेले आहेत. हा तिसरा सामना ते खेळतायत आणि मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागेल की मात्र ते विजयाची माल आपल्या गळ्यात टाकणार. त्याचा रिझल्ट थोड्याच वेळापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचला जाईल, त्यात काही शंका नाही. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नील पाटीलने केलाय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. पहिला बॉल इथे आलाय डॉट. सचिन मालीने इम्प्रेस केलाय विथ द बॅट विथ द बॉल. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी 40+ कॅटेगरीच्या माध्यमातून त्याच्याकडून आपण पाहिलेलं आहे सर. तो नक्कीच आधीच्या सामन्यात पण तेच पाहायला मिळालं आपल्याला. सचिन माळी विश्वनाथजी माळी साहेबांनी बॉलिंगमध्ये इम्प्रेस केलंय आणि ते इम्प्रेसिव्ह बॉलिंग करावी लागेल. इथे मी आठवण करून देऊ इच्छितो सुंदरदादा पाटील साहेबांना की तुम्हाला काल 32च्या आतमध्ये रोखलं होतं, लक्षात घ्या. आता तुम्हाला ती पर्वणी आली की तुम्ही समोरच्या या संघाला 30च्या आतमध्ये रोखायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता जिद्दीने खेळ करायचा सुंदरदादा, तर तुम्ही ऐतिहासिक सामना जिंकू शकता. करून दाखवायचं आहे मैदानामध्ये. धावसंख्या सुरू झाली. फलंदाज ऑफ द मार्क. धावसंख्या 1-0 बाद. संतोष भुईर आणि या स्वप्नील पाटीलची जोडी सध्या आपण पाहतोय. ओहो इथे फुल टॉस होता. लाऊड अपील. हो परत फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. संतोष भुईर बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटची खुराक इथे मात्र मिळाली ओमसाहेब प्रतिष्ठान संघाला. आणि जर इथे 30 धावांचं संरक्षण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला अशा प्रमाणे कामगिरी करावी लागेल. यस, यालाच म्हणतात ना की सर जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारेजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. मग तो आयुष्य असो किंवा कुठलाही खेळ असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल. इथे कमजोर दाखवायची नाही. आता सचिनदादा माळी आणि सुंदरशेठ पाटील तुम्ही आता या ठिकाणी ही ग्रीप पकडली आहे. एक धाव गेली, एक विकेट सुद्धा आली आहे. मॅच पण तुम्हाला तुमच्या बाजू आणायची आहे. टार्गेट 30चं असताना विकेटचं पतन झालं आणि सचिन माळी इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतात योगेश सर. जसं त्यांचे बंधू विशाल माळी साहेबांनी जे आयोजक सुद्धा आहेत, मस्त बॉलिंग केली जाते या सामन्यामध्ये. म्हणजे परफेक्ट क्रिकेट सुरू आहे या डीपीएलच्या माध्यमातून या मैदानावर. न्यू बॅटर आतिश भुईर आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघ मालक आहेत ड्रोन 11 संघाचे आणि त्याने उडवला फटका. अभेद खेळलाय. चांगला स्ट्रोक. डीप मध्ये कुठला प्रोडक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक बॅट मोरे येत आहेत. चांगला फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र सहजपणे जोडल्या गेल्या. आणि आता मात्र पाहू शकाल सतीश माळीची बॉडी लँग्वेज पहा, एक्झॅक्टली पॉझिटिव्ह तो आहे. कारण त्याला माहिती आहे की 30 धावा रोखायच्या आहेत. 30 धावा छोट्याही नाहीत, मोठ्या नाहीत, परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि जर इथे आपण चांगला खेळ साकारला तर इथे 29 धावा आपण डिफेंड करू शकतोय. नक्कीच, म्हणून म्हटलं जातं की जर तुम्हाला आयुष्यामध्ये बढाई करायची असेल तर लढाई द्यावी लागते. ती लढायला तयार झाले तर कारण त्यांना कळलं की आता लईमध्ये आपण आलोय, मोमेंट प्राप्त केलंय, म्हणून तर ते फिल्डिंग सजवतात. तिथे झेल मिळेल का नाही. कॅप बी आली. चेंडू धावतोय, पळतोय, तुर 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 4 रन.
चौकार. चुकीचं क्षेत्ररक्षण. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंटला मात्र इथे बीट केला आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. आणि सध्या ड्रोन 11 संघाचा तुम्ही धगावट पाहू शकाल. अगदी आनंदाचं वातावरण आतापर्यंत निर्माण झालेलं आहे. परंतु काय फटका केला आतिश भोईर चेंडूला येऊ दिलं आणि ओहो चेंडूला हुलकावून दिली सर. आणि त्याच्यामुळे मात्र चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिला शॉर्ट ऑफ लेन चेंडू बघितला आपण. अगदी शॉर्ट ऑफ लेन दिल्यामुळे रूम मिळत असते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. हा फुल टॉस दिला, ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा चेंडू उडतोय तिथे. ग्राउंडमध्ये काय झालंय हेच कळत नाही. द्रोणने काय लिंबू टाकले नाही ना द्रोण, असंच वाटायला लागलंय ते मैदान. चेंडू टर्न होतोय, काटा बदलतोय. द्रोण काही पण करू शकतो. आणि आता द्रोणचा इथे संघ पोहोचलाय 1 गडी बाद 9 धावसंख्येवरती 1 आणि पहिल्या षटकाची समाप्ती. येस येस. चला क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही बाबा चालत नाहीये, परंतु द्रोणचा बाबा कोण आहे त्यालाच मात्र विचारावं लागेल. घरचा बाबा आहे. वा, हरकत नाहीये. आजोबांची चांगली शैली आहे त्यांची. आणि सर आपण विसरू शकणार नाही 2023च्या पर्वामध्ये ड्रोन 11 संघ चॅम्पियन राहिलाय. म्हणजे DPL धमाकाचा आपण जर विजय तर मात्र एक वेळ त्यांनी स्पर्धा जिंकलेली आहे. मागच्या वर्षी क्वार्टर फायनलपर्यंत संघ मजल मारलाय. म्हणजे या DPLचा आपण जर विचार केला तर ड्रोन 11 संघ मात्र चांगली कामगिरी खेळतोय हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. म्हणजे याचा अर्थ की त्यांना खेळपट्टीचा अनुभव आहे, ग्राउंडचा अनुभव आहे आणि त्यांनी चाकलंय, चॅम्पियनपद चाकले आणि मागच्या वर्षी त्यांनी क्वार्टर फायनल चाकले. म्हणजे नक्कीच ते या वर्षी सुद्धा तोच प्रयत्न करतात आणि तोच त्याचा दरार पाहायला मिळतो आपल्याला. आता बघा समीकरण बदललं इथे. 30चं टार्गेट आहे, येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथे 21 धावांची गरज. 18-21 समीकरण. मॅच सोडू नका, मॅच सोडू नका. साहिल विकेट घेऊ शकतो. आणि बॅटर रिटायर्ड हर्ट झाला या ठिकाणी. यस, स्वप्नील पाटील रिटायर्ड हर्ट झाला आणि त्याच्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज तेजस भुईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आयकॉन खेळाडू ड्रोन 11 संघाचा. सोबतीला आतिश भोईर संघ मालक 3 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती तो खेळतो. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या मिस्टर साहिल. ज्या साहिलनं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. चला स्पीडअप करता प्लीज. ओमसाहेब प्रतिष्ठान संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. आम्ही तुमच्या भावना समजतोय कारण हा सामना कुशल मोमेंटला पोहोचलाय. परंतु तुम्ही आमच्या भावना समजा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा 18 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. ओ वेगवान चेंडू, लाऊड अपील, हाईक फॅक्टर आणि त्याच्यामुळे पंचांनी ही अपील फेटाळली. कारण अगदी कंबरेच्या वर जाऊन चेंडू मात्र एक्झॅक्टली बॅटरला धडकलाय आणि त्याच्यामुळे हा सोपा सहज हा निर्णय पंच गोकुळ पाटील सरांसाठी. अचूक टप्पा आणि अचूक लेंथ आणि अचूक पेस वापरला बघा. वेगावरती स्वार होतोय म्हणून मी उल्लेख केला की साहिल मागचा सामन्याचा हिरो आहे. तो इथे हिरोगिरी पुन्हा सिद्ध करू शकतो. अपकमिंग स्टार. ओ आखूड टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र कनेक्शन चांगलं झालंय परंतु फिल्डरला शोधलाय. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक ओ वेगाने आला आणि इथे मात्र आतिश भोईरनं दुहेरीचा प्रयत्न केला होता की करायला सांगितलं हे माहिती नाही. परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. शॉर्ट ऑफ लाईन देण्याचं कारण योगेश तर असं होतं की त्या परिसरामध्ये 2 फिल्डर सजवले आहेत बॉलरने. पूलचा एखादा प्रयत्न झाला असता असं त्याचं मानसिकता होती साहिलची. पण तो चेंडू अगदी खालून गेला जात असताना चांगली फिल्डिंग झाली आणि मस्त फेकी होत असताना तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन झालं. आणि इथे मात्र अजून इथे मोमेंटम मजबूत होतोय असं म्हणू शकतो आपण. सुंदरशे पाटील साहेबांच्या संघाचा म्हणजे ओम साहेब प्रतिष्ठान संघ इथे आघाडीवरती थोडासा आहे कारण 2 गडी बाद धावसंख्या 10 वरती थांबली. आणि त्या मात्र अजूनही विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. 16 बॉल शिल्लक आहे. 16 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मनीष मैदानावरती पोहोचलाय. ओहो ऑन द राईस काय फटका केला जबरदस्त या ठिकाणी. शॉट सिलेक्शन आणि पुन्हा सचिन माली फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 रस मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना 12 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोल अजूनही पाहिलं तर कारवीसर हा सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे म्हणायला हरकत नाहीये. ओ अजून एक चांगला बॉल. पुन्हा चेंडू सचिन मालीकडे चाललाय. पुन्हा क्षेत्ररक्षण चांगलं झालं
परंतु 2 धावा इथे रोखू शकले नाहीत. दुहेरी धावसंख्येवरती आता भर टाकतायत ड्रोन 11 संघाचे फलंदाज. आणि जर इथून ही रणनीती जर कार्यसर वापरली तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात. मला इथे मला असं वाटतं योगी सर की जर तुम्ही मिड ऑन आणि मिड ऑफ नाही ठेवला तर मग तुम्ही चेंडू फुल लेन का वापरता. कारण ओव्हरपेज चेंडू तुम्ही दिले की सरळ बॅट्समन सरळ बॅटने डाव करत असतो आणि त्या कारणाने लगावाच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा. याचं कारण तेच आहे की तुम्ही मिड ऑफ आणि मिड ऑन नाही ठेवला त्या ठिकाणी. आणि त्यासाठी तुम्हाला आता इथे कुठेतरी परिवर्तन करावं लागेल. गॅप शोधलाय कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार आणि त्या ड्रोन वाजवतोय फुकतोय शिट्या. थोडीशी फिल्डिंगची इथे आपल्याला चुकी पाहायला मिळते बघा. बॉलरने फिल्डिंगची जमावट केली त्यानुसार बॉल टाकत नाहीये. मागचे लागोवाचे 2 चेंडू सचिन माळीकडे ट्रॅव्हल झाले व्ही शेपमध्ये. त्यावेळेला मिड ऑन मिड ऑफ नाही आहे आणि तुम्ही अशा वेळेला फुल लेन 2 चेंडू दिले. आता शॉर्ट ऑफ लेन दिलं आणि तो ऑफसाईडच्या बाहेर दिला म्हणजे परफेक्टली कव्हर तिथे बघितलं. स्वीपर कव्हरला चेंडू कट केला गेला आणि चौकार प्राप्त केला. धावसंख्या उडी मारत असताना 18 2 गडी बाद. आता 12 धावांची गरज योगी सर आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13. चांगल्या स्थितीमध्ये ड्रोन 11 संघाला आपण सध्या पाहतोय. हो चांगला पुन्हा एकदा ऑन द राईज पहा. फक्त इथे दिशा दाखवली. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न केला कारण त्या दिशेमध्ये हा तिसऱ्यांदा चेंडू गेला आणि तिसऱ्यांदा दुहेरी धाव कंप्लीट केली. परंतु इथे रनआउटसाठी पंचांचा आता मात्र इथे अधिकृत इशारा टीव्ही पंचाकडे हा निर्णय सोपवलाय. बॅटर बाद आहे की नाही की 2 धावा इथे कंप्लीट आहेत की नाही. इथे मात्र पाहू शकाल सचिन मालीनं चेंडू जरूर स्टॉप केलाय परंतु बॅटर सेफ. मला वाटतं योगी सर या ठिकाणी क्लोज फिल्डिंग लावणं गरजेचं होतं कारण लो स्कोरिंग मॅच आहे. जर तुम्ही इथे शेजारी वाढवले जर छत्तीप्रमाणे फिल्डिंग सजवली तर इथे तुम्ही विकेट घेऊ शकता. परंतु तुम्ही पूर्णपणे मैदान खुलं ठेवलंय त्यामुळे बॅट्समन गॅप काढतोय आणि छान पद्धतीने 1-2 अशा धावा वेचतोय आणि त्या कारणाने इथे धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली. 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 10 धावांची गरज. निश्चितपणे म्हणजे चेंडूची संख्या जास्त आहे आणि धावांची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे मी मगाशी म्हटलं की या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे ड्रोन 11 या संघानं. आतिश भुईर फेम टीम आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर सुंदर शेठ पाटील फेम टीम सध्या आपण पाहत आहोत. सध्या व्यासपीठाच्या समोर ड्रोन सेलिब्रेशन करतोय आणि हा लकी बॉय आहे. मी प्रत्येक वर्षी पाहतोय. ओव्हरपिच बॉल पिकअप. ओ माय गॉड. तेजस भोईरच्या बॅटमधून हा तेजोमय मॅक्सिमम षटकार. अक्षरशः सामन्याला उद्ध्वस्त करणारा फटका सजवला. काय बॅटचं स्विंग आहे. जबरदस्त थरारक फेकून दिला. फॉरवर्ड स्पेसच्या वरून हा खणखणीत झणझणीत षटकार आणि पूर्णपणे इथे मॅचचं चित्र बदललंय आणि मॅच इथे फिनिश झाली. आता सुद्धा वा बोलता बोलता मॅच फिनिश झाली आहे. अनेक चेंडू राखून आणि बघा काय मोमेंटम बदललं. योगी सर असं वाटलेलं की शेवटच्या षटकामध्ये मॅच जाईल पण तो नाही. इथे पहिला षटकारा नंतर दुसरा पुन्हा लागोपाठचा मारला गेला आणि त्या कारणाने वा काय टर्न केला. इथे बॅटचं एलिव्हेशन स्विंग स्पीड जबरदस्त सर्व गुण संपन्न इथे ड्रामा झाला आणि त्या कारणाने इथे सामना जिंकून दाखवला ड्रोन 11 या संघाने. ड्रोन इज अ लकी बॉय आणि एकमेव असा संघ आहे की या DPL सीझन 4 मध्ये 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत आणि तो संघ आहे आतिश भुईर फेम टीम ड्रोन 11. व्हॉट अ परफॉर्मन्स. अभिनंदन आतिशजी भुईर अँड हार्ड लक सुंदरजी पाटील. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग सामना आहे त्यामुळे आपण गोलंदाज इथे विचार करतो. एका षटकाचा स्पेल हाताळला. फक्त 1 धाव खर्च केली. विकेट्स प्राप्त केली 1 आणि तो गोलंदाज आहे मिस्टर अजिंक्य भोईर इज द प्लेयर ऑफ द मॅच. अजिंक्य आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि यानंतर आजच्या रणनीतीतील शेवटचा सामना जय आंबे विपक्ष DN स्पोर्ट या 2 संघादरम्यान आपण सामना करतो. आणि इथे पहा फटाक्यांची आतिषबाजी अजूनही सुरू आहे कारण हे दामणगाववाले आहेत. कधी काय करतील याचा नेम नाहीये. काय जबरदस्त परफॉर्मन्स. 3 पैकी 3 सामने जिंकले आणि विजयाची हॅट्रिक.
पहिला संघ ठरला या सीझन मध्ये ड्रोन 11. वेल प्लेड बॉईज अँड कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर आतिश भोईर. आतिश भोईर फेम टीम या आपण देत आहोत सामनावीर पुरस्कार. चला आपण डीपीएल पाहत आहोत आणि या डीपीएल साठी वडपेगावचे युवा उद्योजक अक्षय शेठ तारे आणि अक्षय शेठ विलास पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दोघांचा मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि देऊया आपण सामनावीर पुरस्कार. या आपण समोर यायचं आहे. एका षटकाचा स्पेल, फक्त एक धाव खर्च केली, 1 विकेट्स आणि तो खेळाडू मिस्टर अजिंक्य भोईर. आपल्यामध्ये पाहू शकाल मिस्टर सचिनजी भोईर. सचिनजी भोईर आपल्यास विनंती करतो की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण ही सामनावरची ट्रॉफी ते वितरित करतोय. आणि जे माली यांना विनंती करतोय की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय इथे वितरित करा. या सचिनजी माली समोर या आपण. आणि द्रोण आतिश भुईर यांच्याकडून 500ची कडक नोट. वा अजिंक्यसाठी क्या बात आहे. विजयची हॅट्रिक आणि पहिला संघ ठरलाय क्वालिफाय करणारा. एकदा टाळ्या सुद्धा ड्रोन 11 संघासाठी. वा वेल प्लेड अजिंक्य, वेल बॉल. आणि तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळत राहा आणि गावाचं नाव तू रोशन करत राहा. आणि द्रोण थोडंसं आपल्या विजयावरती कंट्रोल. चला आता मात्र जाऊया आपण आजच्या रजनीतील शेवटच्या लढतीकडे. जय आंबे संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी डीएन स्पोर्ट या संघाला मात्र आमंत्रित केलेलं आहे. आणि